जंगलामध्ये अनेक उंदरं आणि ससे एकमेकांसोबत गप्पा मारत होते. मित्रांनो, आपल्या या भागात ना जेवण राहिलं ना पाणी. येणाऱ्या दिवसात आपण खाण्याची आणि पिण्याची व्यवस्था कशी काय करणार? काळजीचं काय कारण आहे? आजूबाजूला बघू काहीतरी. आपल्याला आजूबाजूच्या भागात जायची परवानगी नाहीये. आजूबाजूच्या भागात नाही, पण जंगलाच्या बाहेर तर आपण बघू शकतो ना. जंगलाबाहेर जाणं खूपच धोक्याचं आहे. अरे त्यात काय एवढं, आपण तर त्यामध्ये मास्टर आहोत. चिंटू भाई, हे बोलणं सोपं आहे, पण करणं खूपच कठीण आहे. ज्याच्या अंगात हिंमत आहे त्याला कसलीच गरज नाही. तू बोलतोस तर आपण जंगलाच्या बाहेर जायला तयार आहोत. सगळ्यांची आपली आपली एक वस्ती होती. त्यामुळे जंगलामध्ये नियम होते की कोणी कोणाच्या वस्तीत जायचं नाही असं. पण खाण्यापिण्याच्या कमतरतेमुळे सगळेजण हैराण होते. चला मित्रांनो, आपण खाण्याच्या शोधात जंगलाच्या बाहेर जाऊया. हा हा चला. सगळे ससे आणि उंदरं उड्या मारत मारत दुसऱ्या जंगलात पोहोचले. पण तिकडे सुद्धा प्राणी आणि इतर पक्षी राहतच होते. या जंगलात प्रत्येक ठिकाणी प्राणीच आहेत. आता खायला कुठे शोधायचं? जिवंत राहायचं असेल तर प्रत्येक ठिकाणी जाऊन खाणं शोधावंच लागेल. पण हे जंगल तर किती मोठं आहे, खायला आपण नक्की कुठे कुठे शोधणार? चालत राहा मित्रांनो, पुढे एखादी चांगली जागा मिळेलच. सगळे उंदरं आणि ससे जेवण शोधण्यासाठी इकडे तिकडे फिरायला लागले. रात्र झाली पण त्यांना जेवण काही मिळालं नाही. रात्र झाली, बहुतेक आज पण भुकेलच झोपावं लागेल. सगळे मायूस होऊन तिथे जमिनीवर झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी चिंटू ससा झोपेतून उठला तर त्याला दूर समोरच एक तलाव दिसलं. वाह, पाणी दिसलं. मित्रांनो उठा, बघा मला पाणी दिसलं. हे हे. सगळे झोपेतून उठून तलावाकडे बघत राहतात. मित्रांनो, चला तलावात जाऊया. थांब, आपण तिथे जाण्याआधी आपल्याला हे कळलं पाहिजे की ती जागा दुसऱ्या कोणाची तर नाहीये. भुरा बरोबर बोलतोय. जंगलाचा कायदा आहे, कोणीही दुसऱ्याच्या जागेवर नाही जाऊ शकत. अरे पण हे तर दुसरं जंगल आहे. तो कायदा इथे पण तसाच असेल का? जे काय होईल ते बघून घेऊ. चला आपण जाऊ. जर ही जागा दुसऱ्या कोणाची नसेल तर ही आपली जागा बनेल, हो ना? मग सगळेच तलावाच्या दिशेने जायला निघतात. जसे ते तलावापाशी पोहोचतात तर बघतात काय, दुसऱ्या दिशेने अनेक कासव तिकडे पोहत आलेत. कोण आहात तुम्ही सगळे? आणि इथे आमच्या जागेवर तुम्ही का आला आहात? आम्ही सगळे खाण्याच्या शोधात इथे आलो आहोत. पण इथलं खाणं तर आमच्यासाठी आहे. चला निघा इथनं तुम्ही. ए कासवा, जास्त शहाणपणा करू नकोस, कळलं ना? चल आता तुझ्या कासव मित्रांना घे आणि चालता इथून. आणि जर आम्ही इकडनं नाही गेलो तर काय करणार? तर असा मारीन आणि सगळ्यांना लाल पिवळा करेन. अरे तोंडाची वाफ वाया घालवणाऱ्या, ही आमची जागा आहे. चल निघित ना. दोघांमध्ये वादविवाद सुरू होतो. थांबा मित्रांनो, काय लहान मुलासारखं भांडताय तुम्ही? हे बघ कासवा, आम्हाला माहितीये ही जागा कोणाचीच नाहीये. इथे तुम्ही आणि आम्ही सुद्धा आत्ताच आलो आहोत. पण आम्ही तुमच्या आधी इथे आलो आहोत आणि म्हणूनच ही जागा आमची झाली. नाही, ही जागा आमची आहे. अरे अशी कशी तुमची आहे? आम्ही सर्वात आधी इथे आलो आहे. आधी आम्ही आलो. तेव्हाच ससा, उंदीर आणि कासवामध्ये वादविवाद होतो. हे बघा, आपल्या सर्वांना माहितीये की ही जागा कोणाचीच नाहीये आणि आपल्या सर्वांनाच ही जागा आपलीशी करायची आहे, हो ना? पण आम्हाला वाटतं या जागेचा मालक बळाने नाही तर डोक्याने हुशार असावा. हुशार? ते कसं काय? कासव बुद्धू असतात. मी यांच्याशी स्पर्धा लावीन आणि स्पर्धेत यांना हरवून न लढताच ही जागा आपल्यासाठी मिळवीन. चालाक भुलू कासवाला म्हणतो, हे बघा, मला वाटतं सासव आणि कशामध्ये एक स्पर्धा व्हावी. जो जिंकेल ही जागा त्याची होईल. कासव काहीही न विचार करता सरळ म्हणतो, आम्हाला मंजूर आहे. दोन्ही पार्टीतनं एक एक उमेदवार भाग घ्यायला पुढे सरकतात. आमच्या पार्टीकडनं मी या रेस मध्ये हिस्सा घेतो. मी या कासवाला आरामात हरवीन. गप्पा बस रे उंदरा, ही शर्यत लहान मुलांची नाहीये. आपल्या पार्टीमधून या शर्यतीत मीच जाणार. अरे तुला वाटतं तू आम्हाला हरवशील, हो ना? हो हो, मी तुला एकदम आरामात हरवीन. अरे पोऱ्या, आता ही शर्यत झाल्यावरच आपण बघू की कोण जिंकतंय ते. हो हो, बघूया. कासव आणि ससा शर्यतीसाठी तयार होतात. लाल कासव आणि चिंटू ससा दोघही आजूबाजूला रस्त्यावर उभे राहतात. हे बघा, जो कोणी त्या जागेवर गोल गोल फिरून परत इथपर्यंत येईल तोच ही शर्यत जिंकेल. आम्हाला मंजूर आहे. थोड्याच वेळात शर्यतीला सुरुवात होते. चिंटू ससा वेगाने धावायला लागतो आणि लाल कासव हळूहळू चालत जातो. पळ लालसिंग पळ, पळ लालसिंग पळ. वा चिंटू, खूपच छान. अजून जोरात धाव चिंटू, अजून जोरात.
शर्यतीत चिंटू ससा खूप पुढे निघून गेलेला असतो. हे बघताच भोलू म्हणतो, ही शर्यत तर नक्कीच आपणच जिंकणार. बघा चिंटू किती पुढेपर्यंत गेलाय. ससा कासवापासून खूप पुढे निघून आलेला असतो. चिंटू एका ठिकाणी थांबून मागे वळून बघतो. ही लोकल गाडी माझ्या समोर काय जिंकणार? लांब पर्यंत कुठे दिसत नाही हा. आपल्या गतीवर गर्व करून ससा असा विचार करतो, थोड्या वेळ मी इथे आराम करतो. तो कासव माझ्यापर्यंत पोहोचेपर्यंत आता संध्याकाळ होईल. चिंटू ससा एका झाडाखाली निवांत झोपून जातो आणि लाल कासव हळूहळू पुढे निघून जातो. तिकडे ससे आणि उंदर चिंटूच्या येण्याची वाट बघत उभे असतात. हा चिंटू आतापर्यंत आला का नाही? हो, आतापर्यंत तो आला पाहिजे होता. या कासवांना हरवणं तर आपल्या या सशांसाठी तर एकदम सोपी गोष्ट आहे. आणि तिकडेच कासव हळूहळू अंतिम रेषेजवळ पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो. ससा आपल्या गतीचा अभिमान करत निवांत झोपून गेलेला असतो. आणि तेव्हाच लाल कासव शर्यत जिंकण्याच्या हेतूने हळूहळू रेषेजवळ पोहोचत असतो. आणि थोड्याच वेळात कासव सस्यापेक्षा पुढे निघून गेलेला असतो. आता संध्याकाळ होत आली आणि तेव्हाच चिंटू सस्याचे डोळे उघडतात. अरे बापरे, संध्याकाळ झाली. कदाचित मी ते झोपल्यानंतर हा कासव माझ्या पुढे तर नाही गेला. आणि तेव्हाच ससा धावत धावत लाल कासवाच्या पुढे निघून जातो आणि परत गर्वानी कासवाला म्हणतो, ए लोकल गाडी, तू 7 जन्मात सुद्धा माझ्या पुढे नाही जाऊ शकत. धावत धावत ससा खूप पुढे निघून जातो आणि परत एकदा गर्वाने विचार करतो, जसा सिंह आपल्या शिकारीला तडपत तडपत मारत असतो, त्याचप्रमाणे मी या कासवाची अगदी लाज काढून त्याला हरवेन. बघा, एक काम करतो, एकदा परत इथे मी झोपतो आणि परत एकदा या कासवाला पुढे जाऊ देतो. मग त्याला परत एकदा हरवून मी किती महान आहे ते दाखवतो. आणि आपल्या गतीचा गर्व करून ससा पुन्हा एकदा झोपण्याचा निर्णय घेतो. झोपण्याच्या आधी मी इथे रस्त्यात काही काटे आणि या फांद्या ठेवतो. म्हणजे मी जरी झोपलो तरी काटे आणि फांद्यांमुळे कासव माझ्या पुढे नाही जाऊ शकणार. थंड हवेमुळे सस्याला छान झोप लागते आणि तिकडेच लाल कासव हळूहळू अंतिम रेषेजवळ पोहोचत असतो. स्वतःचा वेग जास्त असो वा कमी, अंतिम रेषेवर लक्ष असायला हवं. कारण तोच जिंकतो जो जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. चिंटू सस्याला त्याच्या धावण्याच्या वेगावर खूप गर्व असतो आणि त्याच गर्वामुळे तो निवांत झाडाखाली झोपलेला असतो. आणि थंड हवेच्या वातावरणामुळे त्याला खूप छान झोप लागते. आणि तेव्हा कासव परत एकदा सशापर्यंत पोहोचतो. कासव रस्त्यावर पडलेले काटेरी झुडपांना बघतो आणि विचार करतो, हे नक्कीच त्या सशाने केलेलं असेल. कासव शांतपणे ते सगळे काटेरी झुडपे बाजूला ठेवतो आणि निवांतपणे निघून जातो आणि खूप खूप पुढे निघून जातो. आणि रात्र होता होता कासव अंतिम रेषेपर्यंत जवळजवळ पोहोचूनच जातो. आणि त्याच दरम्यान चिंटूचे डोळे उघडतात. आईला, रात्र झाली. मला आता जोरात पळावं लागेल, नाहीतर हा कासव ही शर्यत जिंकेल. आपली चूक लक्षात येताच ससा जोरजोरात धावायला लागतो. धावत धावत दुरूनच बघतो की कासव हळूहळू चालत अंतिम रेषेजवळ पोहोचला होता. अरे, हा कासव तिथपर्यंत कसा काय पोहोचला? चिंटू कासवाला बघताच जोरजोरात धावायला लागतो. त्याला बघताच सगळे कासव म्हणतात, पळ लालसिंग पळ, हा ससा तुझ्या मागेच आहे. आणि जोरात धावण्यामुळे त्याचा पाय सटकतो आणि तो जोरात जमिनीवर आदळतो. माझा पाय. आणि इकडे कासव हळूहळू अंतिम रेषेजवळ पोहोचायला लागतो. अरे चिंटू, लवकर उठ, लवकर पळ, नाहीतर आपण हरू. आणि ससा कसा बसा करून अंतिम रेषेजवळ धावायला लागतो. पण कासव अंतिम रेषेच्या अगदी जवळ असतो. आणि जसा ससा कासवाच्या जवळ येतो तेवढ्यातच कासव अंतिम रेषेला पार करून विजयी होतो. मी जिंकलो, मी सशाला हरवलं. हे 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 हे, आपण जिंकलो, आपण जिंकलो. हे बघून उंदरं आणि ससे खूप रडतात आणि त्या शर्यतीनंतर ती वस्ती कासवांची होऊन जाते. तर मित्रांनो, या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला हा संदेश मिळतो की आळशी माणसाला यश कधीच मिळत नाही आणि मेहनतीने माणूस खूप पुढे जाऊ शकतो. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.